नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी सैनिक स्कूलचा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक डॉक्टर सुरेश कुरसाळे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची उपस्थिती होती. विशेष निमंत्रित म्हणून अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळी, कर्नल सतीश हंगे यांच्यासह योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकर चौसाळकर, संस्थेचे पदाधिकारी ॲडव्होकेट शिवाजीराव कराड, गणपत व्यास, त्याचबरोबर ॲडव्होकेट जगदीश चौसाळकर, सैनिक स्कूलचे प्राचार्य SP कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी केले. एकूण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत 4 समित्यांचे इन्स्पेक्शन्स इथं होऊन तो प्रस्ताव पारित झाला, पुढे पाठवला गेला. आणि या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये शाळेचं नाव दाखल होऊन ॲडमिशन सुरू झाल्या. यावर्षी आतापर्यंत आमच्याकडे 38 ॲडमिशन झालेले आहेत. आणि ही मुलं या शाळेत आजच्या दिवसापासून ही शाळा सुरू होईल आणि ही मुलं उद्यापासून त्यांचं अध्ययन सुरू होईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर टाकण्यासाठी योगेश्वरी संस्थेने सैनिक स्कूल पर्यंतची शाळा इयत्ता 6वी ते 12वी या शैक्षणिक वर्षापासून 26-27 पासून सुरू करून 6वीच्या वर्गाची सुरुवात आम्ही करतो आहोत. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सैनिकी स्कूलची या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली असून 6वीच्या पहिल्या तुकडीचा प्रवेशोत्सव ढोल ताशाच्या गजरात, पारंपरिक हलगीच्या नादात, मुलींच्या ढोल पथकाच्या वाद्यवृंदात झाला. यावेळी नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी औक्षण करून सन्मान करण्यात आला, तसेच शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी प्राचार्य SP कुलकर्णी यांनी शपथही दिली. या संस्थेनं पूर्वीही देशसेवक निर्माण केलेले आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना आज आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे आणि ज्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, या सर्वांच्या साक्षीनं आज आम्ही या 6वीच्या विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी प्रतिज्ञा करतो. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो भारत भूमी माझी ये जननी, माझा नमस्कार तिचे चरणी. भारत माता की. यावेळी उपस्थित असलेले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले की मी सुद्धा 6वीपासून सैनिकी शाळेतच शिकलो. सैनिकी शाळेमध्ये शिक्षण आणि शिस्त या दोन्हीचा संगम घडवून विद्यार्थ्यांची घडवणूक केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन तसेच आत्मविश्वास वाढावा याकरिता शिस्त लावली जाते. आज योगेश्वरी सैनिक स्कूल का पहला दिन है. तो मेरा पहला दिन था जब मैं सैनिक स्कूल चित्तौड़गढ़ में पहली बार एडमिट हुआ था और मेरे मम्मी पापा मेरे को लेके गए थे. मेरे को उसी दिन की, आप सभी को देख के उसी दिन की याद आ जाती है. जब मैं सैनिक स्कूल में गया था तो ऐसे ही मैं भी मेरे मम्मी पापा के साथ गया था. सैनिक स्कूल चित्तौड़गढ़ पहले से 1960s के टाइम से ही वो चालू हो चुका था. तो वहाँ पे मतलब उन लोग के लिए हर बार का था कि हर साल बच्चे आते हैं. बट मैं इतनी छोटी उम्र में जब हम घर छोड़ के पहुँचे तो मुझे आज तक याद है कि जब मेरे मम्मी पापा छोड़ के जा रहे थे तो मैं बस रो रहा था. मुझे दिखाई दे रहे थे कि वो जा रहे हैं और मैं बस रो रहा था. और इस तरीके से रो रहा था कि अब उनसे बात भी नहीं कर सकते. मोबाइल फ़ोन का ज़माना नहीं था उस समय. छुट्टियां साल में 2 बार भेजा करते थे चित्तौड़गढ़ से. मेरे मम्मी पापा मुरादाबाद में पोस्टेड थे, उत्तर प्रदेश. तो साल में 2 बार छुट्टियां मिला करती थी. उसके अलावा हमारा कोई भी संपर्क नहीं था. आज ज़माना अलग है, आज वैसा ज़माना नहीं है. बट यस, जिस तरीके से मैं नर्वस था, मैं फ़ील कर सकता हूँ कि आप सभी लोग भी नर्वस होंगे. आप सभी लोग के अंदर शंका होगी कि हमारा बच्चा हमारे से दूर आई थिंक ये आपका रेजिडेंशियल फैसिलिटी वाला ही होगा ना स्कूल, हॉस्टल ही है ना ये।
हाँ, तो एक हॉस्टल में 6 क्लास के स्टैंडर्ड के बच्चे को भेजना, एक माता पिता के अंदर भी जिगरा चाहिए होता है और बच्चे के अंदर भी जिगरा चाहिए होता है कि इतनी छोटी उम्र में हम लोग बाहर जाते हैं। पर आप मानिए कि ये सारे अप्स एंड डाउन्स ये हमारी लाइफ के एक अभिन्न हिस्सा है जिससे हमारी पूरी पर्सनैलिटी बदलती है। आज मेरी लाइफ में मैंने जो भी कुछ पाया है और जो भी कुछ आगे पाऊँगा, या जो भी कुछ मेरी व्यक्तिमत्व में जो भी कुछ आया हुआ है, उसका सबसे बड़ा श्रेय सैनिक स्कूल को जाता है। योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश कुरसाळे म्हणाले की 1917 साली लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली। तसेच त्यांनी अधिक माहितीही दिली। तसेच त्यांनी यावेळी अध्यक्षीय समारोप केला। अनेक जणांच्या अनेक दिवसांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाला सार्थकतेचं स्वरूप मिळण्याचा हा दिवस आहे। या सैनिक स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी, शुभारंभ प्रसंगी ज्या लोकांनी मागची 4 वर्ष खूप परिश्रम घेतले, 4 वर्षापूर्वी अर्ज करताना बऱ्याच जणांचं असं मत होतं की आपल्याला मिळू शकत नाही, आपण याच्या नादी लागू नये। पण मग आम्ही सर्वांनी विचार केला तर नादी मिळेल की नाही मिळेल हा भाग महत्त्वाचा नाही, आपण प्रयत्नही केला नाही असं होऊ नये। आपण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते काम करण्याचे जे 100% मार्ग आहेत ते आपल्याला मिळतील आपण जर अर्ज केला तर, आणि अर्ज नाही केला तर ते आपले मार्क जातील। तसं होऊ नये म्हणून आम्ही अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर 4 इन्स्पेक्शन झाले। 4ही इन्स्पेक्शनमध्ये आमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता असं परीक्षकांनी सांगितलं। तरी आम्हाला लगेच हे स्कूल मिळालं नाही, त्याला 4 वर्षाचा काळ जावा लागला। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांनी केले। या कार्यक्रमास योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, अंबाजोगाईतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नुकतेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश्वरी सैनिक स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।